अजित पवारांनी भाजपच्या काळातला 95 ते 99 या काळातल्या सिंचन घोटाळ्याची फाईल तयार केली होती, त्यांच्याकडे होती आणि त्यांनी ते जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे एका पद्धतीनं त्यांच्या विरोधातला हा कट असू शकतो, त्यांचा मृत्यू हा ऍक्सिडेंट, अपघात नव्हे तर घातपात असू शकतो. अमोल मिटकरींनी, तुम्हाला कल्पना आहे की त्यांनी असे आरोप केलेले आहेत की बाबा याची चौकशी झाली पाहिजे. सुनील तटकरे इज प्लेइंग अ बॅड कॉप. जी भूमिका सगळ्यांना विलनची वाटते ती तुम्ही प्ले करताय, तुम्ही का करताय? मी जर काय विलन असेल, खलनायक असेल, मला त्याचं बिलकुल काही नाही. की आपण त्यांना प्रश्न विचारला बापट साहेब गेल्यानंतर 3 दिवसांनी, तर ते म्हणाले की अरे चितेची आग तरी शांत होऊ द्या, राग तरी शांत होऊ द्या, तुम्हाला काय घाई लागली. अप्रत्यक्षपणे असं म्हणण्याचा प्रयत्न करताय की एका प्रकारे सुनेत्रा वहिनी तिथं ते पदाची शपथ घेत असताना त्यांना विरोध झाला असता किंवा विरोध करायचा होता. ते काय बोलतात याच्यावरती प्रतिक्रिया देऊन मला ते नाही राजकारण करायचं. दादांसारखं दमदार नेता या सगळ्याची चौकशी उच्चस्तरीय ज्या यंत्रणेच्या मार्फत राज्य सरकारने किंवा भारत सरकारने करायची असेल ती केली पाहिजे. माझी अवस्था, माझे वडील ज्यावेळेला गेले त्यालाही आज 41 वर्ष झाले. त्याहीपेक्षा भयानक अवस्था माझी त्या दिवशी झाली. याचं कारण आदल्या दिवशी आम्ही जवळपास 1.5 तास जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि एकंदरीत संघटनात्मक बाबीवरती चर्चा करत होतो. त्या दिवशी रात्री 9च्या विमानाने मी दिल्लीला जाऊन राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या याला उपस्थित राहणार होतो. परंतु आमची जी राजकीय चर्चा झाली त्या चर्चेनुसार त्यांनी मला काही जबाबदारी दिली होती त्या रात्री, काही राजकीय, आणि त्याच्यासाठी त्यांनी मला थांबण्याच्या सूचना दिल्या आणि त्यामुळे मी थांबलो. ते त्यांना मला सांगायचं होतं म्हणून मला माहिती होतं ते 8:40 कारण ते सकाळी बारामतीला जाणार होते. मी फोन लावला त्यांच्या पीएना मुसेना. ते म्हणाले 10 मिनिटात विमान येईल. त्यांना ते सांगितलं की बाबा त्याच्या नंतर बारामतीमध्ये अनेक सभा आहेत तर पहिल्यांदा माझं बोलणं करून द्या. 10 मिनिटांनी मुसेनचा फोन आला. तो ओरडतच आला फोन आणि मग त्यांनी व्हिडिओ कॉलच होता. मी अक्षरशः कोसळलोच, कारण मला वाटलं मुसेनचा फोन दादा बोलतायत म्हणून सांगायला आला असेल. त्यावेळेला हे मी ऐकणं म्हणजे माझ्या 71व्या वर्षातलं मी सर्वात मोठा आघात हा त्या दिवशी जो होता. आणि मी माझ्या भावना थांबवू शकलो नाही, कारण दादाचं असं झालंय हे ऐकणं, ते समजून घेणं, हे इतक्या वर्षामध्ये जरी अनेक बाबी झाल्या असली तर ते माझ्या सहनचीच्या पलीकडे होतं. तातडीने बारामतीला निघालो, पण त्या 5 तासाच्या प्रवासामध्ये मी जे व्यक्ती, कारण खूपच फोन येत होते माझा मी सगळे फोनवरती बोलत गेलो, पण त्यावेळेला माझ्या भावनांना मी काय थांबवू शकलो नाही की विमनस्क परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि अजूनही ते दादा नाहीत हे विश्वासच बसत नाही. अजूनही असं वाटतं इथे आले, तिथून चालतात, इथून अनेक वेळा चालत गेलेत, ही फुलं, ही झाडं. आता 1-2 महिन्यापूर्वी आले होते. हे सगळं इथला परिवार, इथला परिसर तर त्यांनी इतक्या वेळेला जवळून पाहिला, आनंदाने पाहिलाय. त्यामुळे इथे आता तुमच्यासोबत बसलोय, इथे सुद्धा काय वेळेला आम्ही चर्चा केल्या. त्यामुळे मी नाही विसरू शकत. काय म्हणून आठवतात तुम्हाला जिथं? काय म्हणून आठवतात तुम्हाला जिथं? एक मित्र, राजकारण, काय होत्या? एक मित्र म्हणून, एक दिलदार नेता म्हणून, मोठे टाकळे स्वभावाचा एक परापुढीचा मी त्यांचा सहकारी आहे. ते माझे नेते मी त्यांना आयुष्यात मानलं, पुढे मानत राहणार. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली वाटचाल झाली असेल. स्वर्गीय वसंतदादांनी मला आयुष्यात खूप प्रेम दिलं, अंतुले साहेबांनी दिलं, विलासरावांनी दिलं, सुशीलकुमार शिंदे साहेबांचं योगदान मला मिळालं आयुष्यात. पण दादांची गेल्या 35 वर्षातली साथ ही केवळ राजकीय जीवनापुरतं सीमित नव्हती, तर कौटुंबिक आणि एक मैत्रीचं असं एक वेगळं भावबंध माझ्या आणि त्यांचे होते. दादा पर्सनल शेअर करायचं का? मी असं ऐकलं की दादा फार बोलायचे नाही. दादा फार बोलायचे नाहीत म्हणजे बाहेर, पण दादा ज्या वेळेला आम्ही अनेक वेळेला गाडीत सोबत प्रवास केला आहे, अनेक वेळेला बरेच दिवस, बरेच तास आम्ही एकत्रितपणाने घालवले. तर अशा वेळेला रसिक दादा, मोकळेपणाने बोलणारे दादा, कुटुंब वसल दादा, मैत्रीपूर्ण दादा, टापटीपणा कसा असावा, आपण कसं राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, इतक्या सगळ्या बाबी इतक्या मोकळेपणाने त्यांनी अनेक वेळेला, कारण इतक्या 35 वर्षामध्ये असे कितीतरी प्रसंग आले की ज्या वेळेला आम्ही दोघे जणच बोलायचो, हास्य विनोद सुद्धा व्हायचे. गाण्याची त्यांची आवड विलक्षण होती. त्यांना जुनी गाणी, किशोर कुमार वगैरे वगैरे ते ऐकण्याचा आनंद मोठा होता. दादा गाणी ऐकायची खूप. गाडीमध्ये प्रवास करताना त्यांच्या गाडीत गाणी लावलेलीच असायची. प्रवास सुरू झाला गाडीत का प्रवास संपेपर्यंत गाणी ऐकत राहायचे. यावेळेचा त्यांचा वाढदिवस निमित्ताने ज्यावेळेला मी मुंबईला एक स्नेहभोजन आयोजित केलं होतं, त्या दिवशी नेमकं दिल्लीमध्ये डिबेट होता. मी येऊ शकलो नाही, पण दादा आनंदाने आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ आलं आणि एक चांगला संगीत कार्यक्रम होता. त्याचा आस्वाद इतका दादांनी घेतला. आपण जर काय MCA मधलं ते पाहिलं ना, तर ते उलट आणखीन गाण्याची फरमाईश करत होते. किंवा अनेक वेळेला आम्ही ज्या वेळेला कर्जाच्या राडिसनमध्ये आता आम्ही निर्णय घेतला, जर शिबिर घेतलं त्यावेळेला सुद्धा एक संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम होता. इतके दिलखुलास रसिक दादा मी पाहिलेले आहेत की
एवढे तुमच्याशी मोकळेपणाने वागणारे दादा आहेत, मग मला हाच प्रश्न पडलाय की जो आता राजकीय चर्चा या सगळ्या चालू आहेत की मग विलिनीकरणाच्या चर्चा ज्या होत्या त्याच्यामध्ये तुम्ही कसे काय नव्हतात? एक भाग आहे की दादांचा माझ्यावरचा पराकोटीचा विश्वास. दादांना एक नक्की माहिती होतं की दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाची सुनीलची बांधिलकी 1000% राहणार. हा विश्वास माझ्यासाठी खूप काही देऊन जातो. चर्चेत असणं नसणं पण त्यांच्याही मनात असेल त्याला सुनील बाजूला बसलाय आणि मलाही माहिती आहे, कारण एक व्हेवलंट जी असते ना, आपल्या मनात काय आहे त्यांच्या मनात काय आहे हे न बोलता अवक्त्य पद्धतीने सुद्धा समजू शकतं. पण कधीच बोलले नाहीत, त्यांच्या एवढ्या चर्चा झाल्या, एवढे व्हिडिओज येत आहेत, आता बाकी सगळ्या गोष्टी येत आहेत. शेवटच्या टप्प्यातली जी चर्चा झाली त्याच्याबद्दल त्यांनी खुलासा केला की जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या एकत्रितपणाने लढवाव्यात आणि शक्य झालं तर घड्याळ चिन्हावरती लढवाव्यात, शक्य झालं तर घड्याळ चिन्हावरती लढवाव्यात, असं दादाने मला फोन करून सांगितलं निवडणुकीच्या बाबतीमध्ये. आणि त्यांनी पत्रकार परिषद बारामतीला घेतली, ज्याचा मी उल्लेख काल परवा केला. ते विलिनीकरण होतं का एकत्र लढणं होतं? त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि जे सांगितलं किंवा मलाही त्यांनी फोन करून सांगितलं की जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार एका चिन्हावरती लढतील अशी चर्चा झालेली आहे. तुम्हाला सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये सूचना द्या. आता 2 भाग आहेत. निवडणूक एकत्रित लढणं हा भाग पूर्णपणाने वेगळा आहे. अनेक निवडणुका अनेक मित्रपक्ष एकत्रित लढतात आणि विलिनीकरण हा पूर्णपणाने दुसरा भाग आहे. आताचे जी त्यांची माझी जी ते जे व्हिडिओ दाखवला गेला त्याच्यानंतरची जो त्यांचा मला फोन आला किंवा त्याच्यानंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये एका चिन्हावरती किंवा नाही झालं तर वेगवेगळे चिन्ह पण एकत्रित निवडणूक लढायची आहे ना. पण तुम्हाला कोणी जयंतराव पाटील असतील किंवा अमोल कोल्हे त्या चर्चेमध्ये जी काही नेते मंडळी दिसतात त्यातल्या कोणी फोन करून सांगितलं नाही की अशी चर्चा चालू आहे आधी आता आपल्याला एकत्र काम करायचं? जर समजा दादानी तुम्हाला विलिनीकरण हा शब्द नसेल वापरला तर त्यांनी कधी तुम्हाला फोन करून नाही सांगितले, कधी काही बोलणं नाही झालं? एक भाग असा आहे की निवडणुका एकत्रितपणाने लढणं, जसं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढवली. काही ठिकाणी घड्याळ चिन्ह घेतलं गेलं, काही ठिकाणी स्वतंत्र चिन्ह जे पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुतारी आहे ते लढलं गेलं. म्हणजे एकत्रित निवडणुका लढण्याची चर्चा ही महापालिकेला पण झाली, लढलं गेलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिका एकत्रित लढल्या गेल्या. मग तुमच्या डोमेनमध्ये विलिनीकरण आहे की नाहीये, म्हणजे विलिनीकरणाची चर्चा होती की नव्हती? एक असं आहे की आता जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं की आम्ही होतो की नव्हतो, मी मगाशी सांगितलं की आताही सांगतो की त्यांच्या मनामध्ये एक 100% विश्वास होता. कारण 35 वर्षामध्ये त्यांच्यानी माझी जी निकोपपणाची मैत्री, सहवास, राजकीय सहकारी ह्या इतक्या पद्धतीने त्यांनी अनुभवलेला आहे की ते जे बोलतील माझी मतं मी मांडत आलो. पण इतका मोठा निर्णय आहे ना साहेब, कधीतरी तो निर्णय लॉजिकल एंडला आला होता असं कुठं निष्कर्ष कोण म्हणू शकतं? ते म्हणतायत की तारीख ठरलेली होती, आपल्याला करायचं होतं सांगतायत. आता तुम्ही ऐकलं असेल जयंत पाटलांचं भाषण ऐकलं असेल, तुम्ही अनिल देशमुखांचं ऐकलं असेल, तुम्ही अमोल कोल्हेंचं ऐकलं असेल. एक असं आहे की ते त्यांच्या पद्धतीने जे काय घडलं असेल तर ते सांगत असतील. मी ते काय वावगा सांगतायत असं मी कुठं म्हटलं नाही, मी असं कुठं म्हटलं नाही. पण तुमचं पोस्टरिंग काय केलं जाते माहितीये, तुम्ही मीडियात बघितलंय, तुमचं पोस्टरिंग असं केलं जाते की सुनील तटकरे हे पक्ष एकत्र येण्याच्या विरोधाची भूमिका घेऊन. याचं कारण एक आपण बघा, एक कळू शकलं नाही की विलिनीकरण आणि त्याच्या विरोधात मी असं ते म्हटलं जातं. दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, म्हणजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आम्हीच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही आमच्या नेता निवडायची प्रक्रिया सुरू केली. याला विरोध का झाला? का झाला तुम्हाला काय वाटतं? मी तेच विचारतो ना आपल्याला, आपल्या मार्फत उपमुख्यमंत्री पदा किंवा विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता हा मी निवडायची सुरुवात केलं म्हणजे विलिनीकरणाच्या विरोधात आम्ही विलन आहोत असं म्हणणं मला एक कळू शकत नाही ना. उद्या हायपोथेटिकल असं समजू आपण की विलिनीकरण या स्टेजला आलं हायपोथेटिकल, तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण राहणार होते? उपमुख्यमंत्री पद कोण राहणार होतं? तुम्हीच सांगा. कोण? नाही, दादा उपमुख्यमंत्री होते म्हणजे उपमुख्यमंत्री कोण राहिले असते चर्चेत? दादाच राहिले असते. मग आता दादा गेल्याच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष पण दादाच राहिले असते. बरोबर आहे. मग असं जर का राहिले असते आणि असंच असायलाच पाहिजे. पण मी काल प्रश्न केला की विलिनीकरण कोणा पक्षाचं कोणात हे एकदा कोणतरी स्पष्ट करावं. एक भाग. मग उपमुख्यमंत्री किंवा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं याच्यावरती आक्षेप का? ते म्हणतात की घाई झाली का? पण त्यांना वाटतं आमचा नेता निवडण्याचा आणि विलिनीकरणाचा काय संबंध आहे? ते म्हणतात की बघा हे आपल्याला 10 दिवसानंतर पण परिस्थिती काय बदलणार होती, अशीच तर राहणार होती, मग का घाई केली तुम्ही?
कारण की दादांचा पण एक व्हिडिओ गिरीश बापटांच्या वेळेचा व्हायरल होतोय की आपण त्यांना प्रश्न विचारला बापट गेल्यानंतर तर ते म्हणाले की अरे चितेची आग तरी शांत होऊ द्या, राग तरी शांत होऊ द्या, तुम्हाला काय घाई लागली, आपण जवळचा माणूस गेल्यानंतर 13 दिवस तरी घरात बसतो की नाही. हे दादांचं वाक्य आहे, मी नाकारलं नाही. गिरीश बापट साहेब लोकसभेचे खासदार होते, त्यामुळे त्यांच्या पोटनिवडणुकीचा विषय होता. अजितदादा उपमुख्यमंत्री होते, पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते होते. विधिमंडळ पक्षाचा नेता जे 41 आमदार निवडून आले ते कसे निवडून आलेत आपल्याला माहिती आहे. आमची लढत प्रामुख्याने कारण जागा वाटपात आमच्या वाट्याला जागा, या मूळ राष्ट्रवादीचे 56-57 आमदार झाले, त्याच वाट्या जागाला आल्या. आमची लढत कुठे झाली, कोणाबरोबर झाली, राष्ट्रवादी तुमच्याच म्हणजे आमचे आमदार तिथून निवडून आले जे 41 आले ते बहुतांश 90-95%. अशा वेळेला मला एकच कळत नाही ना की विलिनीकरण बाजूला आहे ना दुसरा विषय, उपमुख्यमंत्री किंवा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीमध्ये इतरांना हरकत असण्याचं काय कारण. एक तर त्यांचा या निवडीमध्ये अधिकार काय, वैधानिक तरी अधिकार काय. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीमध्ये इतरांचा अधिकार काय पुसतो. तुम्ही अप्रत्यक्षपणे असं म्हणण्याचा प्रयत्न करताय की एका प्रकारे सुनेत्रा वहिनी तिथं ते पदाची शपथ घेत असताना त्यांना विरोध झाला किंवा विरोध करायचा होता. मला माहित नाही ना, पण मग विलिनीकरणाची ही घाई असा का प्रश्न विचारला जातोय. ते म्हणतात की असा प्रयत्न झाला की सुनेत्रा वहिनींच्या ऐवजी सुद्धा काही लोकांना पक्षातल्या तुमच्या अपेक्षा होती की आपल्याला ते पद मिळतील, राष्ट्रीय अध्यक्ष पद असेल किंवा उपमुख्यमंत्री पद असेल. एक असं आहे, पक्षांतील आम्ही सगळे थोडंसं मी काय म्हणतो त्याला पडदा बाजूला सारून मी बोलतो की प्रफुल्ल पटेल आणि तुमच्यावरती सर्वाधिक आरोप. याचं कारण असं आहे की एक बघा, हे सगळेजण म्हणतात की दादांची अंतिम इच्छा. 19ला दादांची इच्छा काय होती, 19ला दादांची इच्छा भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार काढायची होती. सरकार स्थापन झालं, 19ला सरकार स्थापन झालं ना, दोघांचं झालं 80 तासाचं. म्हणजे दादांची इच्छा काय होती, बरोबर. दादाने हे म्हणलं होतं की 2 पक्षाचं सरकार स्थिर राहील, 3 पक्षाचं सरकार अस्थिर राहील. भूमिका घेतली पक्षाने, दादाने मान्य केली. 22 मध्ये सुद्धा सगळ्या आमदारांनी सांगितलं की आपल्याला सत्तेत असलं पाहिजे, भाजप बरोबर होती. नाही होऊ शकलं. आज नाही मी बोलणार, पण कोणतरी बोललं तर मी तपशील सांगेन. सांगा ना. आता मी हात नाही सांग, कृपा करून सांगू. कुठपर्यंत गेली होती मी 14ला काय घडलं तेही सांगेन, ते तुम्ही आधी सांगितले. 17ला काय घडलं तेही सांगेन, 19ला सुरुवातीला काय घडलं दादांच्या शपथीच्या आधी तेही सांगेन, त्याच्यानंतर 22ला काय घडलं तेही सांगेन, 23ला सुद्धा आम्ही निर्णय घेण्याच्या पूर्वी दादांच्या मनातली ज्या भावना होत्या आपण पाहिलात ना की त्यावेळेला सुद्धा एक मला 2 गोष्टी कळत नाही. मी तुम्हाला काय प्रश्न मध्ये थांबून यासाठी विचारतोय की ते इंटरजेक्शन नीट व्हावं. बघा, प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ह्या मर्जाचा किंवा तुम्ही सरकारसोबत जाण्याचा विषय निघाला त्यावेळेला असा आरोप झाला की बघा हे काही सरकारसोबत जायचं किंवा सत्तेमध्ये वाटा घ्यायचा किंवा पक्षाला विस्तार करायचा यासाठी नव्हे, तर ही सगळी मंडळी जी गेलेली होती तर यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप होते भ्रष्टाचाराचे. त्यांच्या मागे सेंट्रल एजन्सी ज्या आहेत त्या हात धुवून लागलेल्या होत्या आणि त्याच्यातून वाचण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी गेली. मग हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप होते, प्रफुल्ल पटेलांवरती होते, दादांवरती होते, अगदी तुमच्यावरती पण आरोप झाले. तर या सगळ्या लोकांनी एका प्रकारे स्वतःचा बचाव करण्यासाठी गेली. वादा करता धरूया, हे निकालच खोटा आहे. 14 पासून भाजपवरती जाण्याची चर्चा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती अनेकदा झाली. त्यामुळे आपण जे म्हणताय ते वादा करता धरूया, पण ते निकालच खोटे. मी पुन्हा बोलतोय, ते कारण नाही. सत्तेमधला आमचा सहभाग असला पाहिजे अशी चर्चा अनेक दिवसापासूनची होती, ती झाली. मग आता विलिनीकरण झाल्यावर मी तर गेले 6 महिने म्हणत आलो आम्ही एनडीए सोबत आहोत आणि एनडीए मध्ये राहणार आहोत. मग आता जे सोबत येणार होते त्यांनाही ते लागू होणार आहे का. आता एनडीए मध्ये येणं म्हणजे भाजप बरोबर येणं. हे बघा, या देशामध्ये 2 प्रमुख महत्वाच्या आघाड्या आहेत. एक एनडीए ज्याचं नेतृत्व भाजप करतं, भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष म्हणजे एनडीए. युपीए आता सोकाल एनडीए आघाडी नंतर झाली, ती विसर्जित झाली किंवा काय मला माहित नाही. त्याचं नेतृत्व काँग्रेस करते आणि काँग्रेसचे मित्र पक्ष. बरोबर. आता आपण म्हणताय की जे आरोप आमच्यावरती झाले आणि त्याच्यामुळे आम्ही भाजपवरती गेलो असं ते जे म्हणत आले किंवा काहींनी सांगितलं त्यावेळेला, आता जे विलिनीकरण म्हणतात त्यातल्या अनेकांनी वॉशिंग मशीन वगैरे सुद्धा असं बोललेलं आपण ऐकलं असेल. मग आता विलिनीकरणाच्या नंतर कोण सोबत येणार होतं, एनडीए मध्ये येणार होते ना. याचा अर्थ विलिनीकरणाचा अर्थ काय. बरोबर. मग जे तथाकथित आरोप मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमच्या काय 5-6 सहकार्यांच्या वरती झाले, मग आता विलिनीकरणामध्ये सुद्धा तसाच काय हेतू आहे का. म्हणजे आम्ही घेतली भूमिका ती तेव्हा तशासाठी घेतली आणि आता काय भूमिका जी असेल मला माहित नाही. माझा विरोध व्यक्तिगत असण्याचं काय कारण, मी कोण, मला माझ्या मर्यादेची जाणीव आहे, माझ्या राजकीय मर्यादेची जाणीव आहे. कारण मी एका अति अल्प समाजातला आलेला आहे, पण एक ताकदीने उभा राहिलो. 85 पासून 41 वर्ष एक माझ्या जिल्ह्यात एक वेगळं स्थान परिश्रमाने मेहनतीने जनतेचे आशीर्वाद निर्माण केले. राज्यामध्ये सुद्धा ज्याच्यात मी सांगितलं ना, स्वर्गीय वसंतदादा अंतुले साहेब, आदरणीय पवार साहेब, विलासरावजी अनेकांचं, अजितदादा या माझ्या राजकीय वाटचालीचं त्यांचं योगदान मोठं आहे. याच्यामुळे उभा राहिलो. पण अशा वेळेला मला माझ्या मर्यादा काय आहेत हे मला कळतं. मला माझ्या मर्यादा कळत असताना जो पक्ष दादांच्या मेहनतीने आम्ही उभा केला त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला दादांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्या प्रक्रियेत होतो किंवा 19ला, त्याला पण मला विलन ठरवलं गेलं होतं. 19ला पण मी विलनच होतो. दादांनी शपथ घेतली 80 तासाची, त्याला पण मी विलन होतो.
मी काय ऐकलंय कोणाकडून ते मला माहिती आहे. मी आज नाही बोलणार, बोलेन. कोण बोलत गेलं तर तेही बोलेन. 22ला पण मी विलन होतो, 23लाही होतो. मग आता काय त्याच्यात दादांची तुम्हाला का बॅड कॉप व्हायचं सारखी असेल? दादांची सावली मी सारखं वागणं आणि कृतीमध्ये त्यांचे विचार अंमलामध्ये आणणं, ही प्रक्रिया जर काय मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करत असेल तर मला कोणी काही जरी बोललं तरी मला त्याची पर्वा नाही. मला हाच प्रश्न आहे की मी परवा पण म्हटलं की सुनील तटकरे इज प्लेइंग अ बॅड कॉप. जी भूमिका सगळ्यांना विलनची वाटी तुम्ही प्ले करा, तुम्ही का करता? पटेल बोलत नाहीत, भुजबळ बोलत नाहीत, हसन मुश्रीफ बोलत नाहीत, तुमच्या पक्षातली इतर ज्येष्ठ मंडळी बोलत नाही. सुनील तटकरेंना का विलन व्हायचं? सुनील तटकरे का? मी कुठे काय बोलत चाललो? मी आज पहिल्यांदा तुमच्याशी बोलतोय. परवा तेरवा दिवशी ज्यावेळेला बोलला तुम्ही माध्यमांशी, त्याच्या आधी त्याच्यानंतर सुद्धा तटकरे असतील किंवा भुजबळ असतील ही मंडळी ह्या भूमिका थेटपणे येऊन मांडत नाही, मांडली ना प्रत्येकाने आपापली भूमिका त्यांच्या विचारलेल्या प्रश्नाच्या पुरता मांडली. मुश्रीफ साहेबांनी मांडली, भुजबळ साहेबांनी मांडली, प्रफुल्ल पटेल साहेबांनी सुद्धा मांडली, पहिल्या दिवशी मांडली. आता अजून एक आरोप असा होतोय की बघा, एका पद्धतीने तुम्हाला पक्ष हायजॅक करायचा होता आणि म्हणून राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जी आहे ती मागे ठेवली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती देऊन टाकली. एका पद्धतीने एक तर सुनेत्रा त्यांचा चेहरा पुढे करून तुम्हाला पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. जो पक्ष अजितदादांनी चालवला किंवा त्याच्या राष्ट्रीय अध्यक्षतेचा जो पक्ष फाउंड केला किंवा स्थापना केली शरद पवारांनी, असा एक आरोप होतोय आणि ते सातत्यानं तुमच्यावरती या पद्धतीचे आरोप तुम्ही वाचला असेल. हे सगळं मी नव्यानं सांगायची गरज नाही. एक बघा, अनेक जण म्हणतात तशी वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्राचा गेल्या 400 वर्षाचा गौरवशाली परंपरेचा इतिहास आहे. अनेकांना जर का वाटत असेल की सुनेत्रा वहिनी या कॉम्पिटंट नाहीत असं आभास काही जण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत दिसतो ना आपल्याला. त्यांची निवड का असं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेच्या वतीमध्येच प्रश्नचिन्ह निर्माण होते ना, बाकी काय. थोडक्यात कोण ही मंडळी तर घरातली आहेत असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मी नाही ते म्हणत, माझं उत्तर नाही तुम्ही ऐकलं. पण ज्या धीरोदत्त पद्धतीने या सगळ्या परिस्थितीला त्या सामोरं गेल्या आणि त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली, ही जबाबदारी गेल्या 400 वर्षात महाराष्ट्रातील अशा अनेक नेतृत्वाने दाखवलेली आहे की असा प्रसंग आल्याच्या नंतर कशा पद्धतीने उभं राहावं, ती परंपरा सुनेत्राबाईंनी चालवत आहेत. मला एक विश्वास आहे की त्यांचं गेल्या 25 वर्षात बारामतीच्या सार्वजनिक क्षेत्रात सर्व क्षेत्रात त्यांनी प्रचंड मेहनत करून एक स्थान केलं. अनेक वेळेला असं असतं की आता दादा आहेत त्याच्यामुळे त्यांचं राजकीय लागण्याचा कधी प्रश्न आलाच नाही, पण याचा अर्थ आता असं काहीतरी वेगळं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. तुम्हाला पटेल साहेबांमध्ये म्हणजे अशी कुठली चर्चा नव्हती की पटेल साहेब किंवा तुमच्यामध्ये की काय सुनेत्रा वहिनी पक्ष विधिमंडळ पक्ष सांभाळतील, उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे द्यायची अशी कुठलीही चर्चा नाही? कधीच नाही चर्चा केली आम्ही. मग राष्ट्रीय अध्यक्ष का नाही नेमला असं विचार? प्रोसेस आहे ते त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ही प्रोसेस आहे ती करणार ना आम्ही. आमदार कार्यकर्ते आम्हाला सुद्धा वाटतं ते आम्ही योग्य वेळेला करणार, येईल ना सगळं आहे. मग उपमुख्यमंत्री निवडण्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही तातडीनं पावलं उचलली, ती पावलं गेल्या 4-5 दिवसामध्ये मग राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याला का नाही उचलली? एक असं आहे, मी म्हटलं ना, पक्षाची घटना एक प्रोसिजर आहे. कार्यकर्त्यांच्या, आमदारांच्या आणि पक्षाच्या वरिष्ठ कुरुपच्या सर्वांच्या मनामध्ये जे आहे ते आपल्याला ज्या वेळेला घडेल त्याला पाहायला मिळेल. पण तो 5 मिनिटाचा निर्णय असेल ना, जसं निवडीचा अध्यक्ष. मी हे बघा, जर अध्यक्ष तुम्हाला कोणाला नेमायचं आहे हे जर तुम्हाला कल्पना असेल तर मग तो निर्णय करण्यासाठी किती वेळ लागणार? तो आमच्यावर सोडा ना. मला प्रत्येक गोष्ट मी नाही बोलणार. आम्ही पण जबाबदार आहोत. आम्ही अजितदादांचे निष्ठावान आहोत. अजितदादाने आणि आम्ही मेहनतीने पक्ष उभा केला आहे. आम्हाला कळतं पक्षाचं हित कशात आहे, ते आम्ही करणार ना. सगळ्यात प्रश्नाची उत्तर आता मी दिलीच पाहिजे, मी देणारही नाही. बरोबर, कारणही नाही ते, कारणही नाही. कारण ज्या पद्धतीने हे सगळं विलिनीकरणाच्या वरना भाष्य होतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. म्हटलं गेलं की 10वा दिवस 12वा दिवस, आणि आयुष्यभर आपण धर्मकांड कर्मकांडाला विरोध करत आलो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, आणि एक महिला 3 दिवसाच्या नंतर बाहेर पडते आणि सक्षमपणाने लोकसेवेसाठी आपल्या पतीचा वारसा घेऊन धीरोदत्त पद्धतीने सामोर जाते. याच्यावरती आपण टीका टिप्पणी करतो. कशाला आपण पुरोगामी स्वतःला म्हणायचं? काय म्हणण्याचा नैतिक अधिकार? पण ती घाई झाली असं त्या बाजूने म्हणतायत. त्यावेळेला माझ्या प्रश्नाची म्हणजे पवार कुटुंबाला पण प्रश्न आहे हा. नाही, माझा नाही. मी पवार कुटुंबाला प्रश्न नाही, कारण त्यांच्यातले पण काही लोक म्हणाले की घाई झाली. विचार त्यांनी त्यांच्या पक्षातले नेते जे आहेत कुटुंबियांना मी प्रश्न विचारत, माफ करा, माझं सगळं अनकट दाखवलं गेलं. हो, मी यातली कुठलीही गोष्ट कट होणार नाही. कारण मी कुठेही पवार कुटुंबियांच्या बद्दल, श्रद्धे पवार साहेबांच्या बद्दल एकही वाक्य का म्हणतोय तुम्हाला? नाही, माझा म्हणजे तुमचा आणि माझं कसं आहे की बघा, तुमचीच भूमिका जावी नीट म्हणून मी हा प्रश्न मी यासाठी विचारला हा प्रश्न की तुमचा त्यांना सुद्धा प्रश्न आहे का? त्याचं कारण असं आहे की घाई झाली हे केवळ पक्षातले इतर नेते बोलत नाहीयेत किंवा वर्तमानपत्रातले लेख बोलत नाहीयेत, तर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी पण ट्विट केलेले आहेत. हे तुम्ही वाचले नसतील तर मी तुम्हाला ते दाखवू शकतो, पण ते ट्विट केलेले आहेत की हे काय बदललं असतं. म्हणून मी हा प्रश्न विचार. मला मान्य आहे. त्याच्यामुळे कोणी काय ट्विट केलं, कोणी काय भाष्य केलं, यावरती माझ्या काही प्रतिक्रिया नाही. माझी एवढीच भावना आहे की विलिनीकरण हा भाग वेगळा आहे. त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल
याच्याबद्दलही काय माझं म्हणणं नाही. कारण दादांचं माझ्यावरती आता काही जण बोलतात की बाबा आम्ही काय नाही, कारण त्यांचा विश्वास होता की मी जे सांगेल ते सुनील त्याला राजकीय दृष्ट्या जे योग्य असेल तो बोलतो, पण माझ्या निर्णयाशी राहतो. हा माझ्यावरचा विश्वास त्यांचा होता. हे माझा ऍसेट आहे. माझा याच्यापेक्षा ऍसेट काय, माझा ऍसेट याच्यापेक्षा दुसरं काही नाही. त्यांचा माझ्यावरचा राजकीय विश्वास, दिस इज माझ्या आयुष्यभराची कमाई काय तर ती आहे. त्यामुळे तो भाग वेगळा आला. मी हाच प्रश्न विचारतो की या सगळ्या कालावधीमध्ये वहिनींची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड आणि उपमुख्यमंत्रीपदी झालेली शपथ याच्या बाबतीमध्ये इतरांचा आक्षेप का, हा माझा मुद्दा आहे. काय त्यांच्यातला नेमका आक्षेप आहे, काय आक्षेप आहे तो एकदा कळू दे ना, एकदा स्पष्ट येऊ दे ना, का आक्षेप आहे. तुम्हाला असं वाटतंय की त्यांच्या मनामध्ये असं होतं की बघा विलिनीकरण आणि हे त्याला जोडून यासाठी बघितले जाते. मी प्रश्न विचारतो की कदाचित वहिनींच्या ऐवजी पक्षातल्या इतर कोणाला तरी संधी द्यावी, असं विलिनीकरणाची चर्चा आधी व्हावी आणि मग ह्या बाकीचा निर्णय व्हावा, असं त्यांच्या मनात होतं असं तुम्हाला वाटतंय? मी काय नाही म्हणत, मी फक्त साधा प्रश्न विचारला. मी कसं म्हणू का ते अप्रत्यक्षपणे ते तुमचे प्रश्न असे क्रिएट होत आहेत. असं आहे की प्रत्येक कृतीचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. ते वेगवेगळे अर्थ आतापर्यंत सुद्धा माझ्या बाबतीमध्ये 14 पासून किंवा त्याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा लावले गेले. 2009 दादांना उपमुख्यमंत्री करावं म्हणून माझ्या बंगल्यावरती बैठक झाली, त्यावेळेपासून ते आहे ते. त्याच्यामुळे दादांची आणि माझी असलेली बांधिलकी किंवा माझ्याबद्दलचा असलेला त्यांचा कमालीचा विश्वास याच्याबद्दलचे अनेक वेळेला बोललं गेलं. एकत्रित पक्ष असताना असेल किंवा नंतर असेल, कोण बोललं काय बोललं मी काय बोलू इच्छित नाही, पण काळाच्या ओघात त्याची उत्तरं जर का कोणी मागितली तर येतील. एका वाक्यात एक प्रश्न माझा असा आहे की उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा वहिनी सोडून दुसऱ्या कुणाचंही नाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये कधी चर्चेला गेलं नाही, कधी कुठल्या नेत्यांच्या आपसातल्या चर्चेमध्ये नव्हतं, पब्लिक फोरम पर्सनल फोरम कुठेच नव्हतं. 1000% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये पक्षाच्या कुठल्याही पातळीवरती त्यांच्या घरी इतर कुठल्याही नावाची चर्चा कधीही नव्हती आणि कोणाच्याही मनामध्ये आलेली नव्हती, नाही येणारी नाही. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुद्धा एकच उमेदवार असणार आहे का तिथे मात्र फेअरली तुम्ही वेगळा विचार करू शकता, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच असतील की इतर कोणी असू शकतं? मी एवढं मगातपासून सांगतोय, त्याच्यामुळे ज्या पक्षाचा निर्णय आहे तो मी एकटा बोलणारा कोण, मी एवढं सांगितलं आपल्याला कार्यकर्त्यांच्या. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी विचार नाही, तसं नाही. शेवटी एक मी प्रदेशाध्यक्ष म्हणजे मी एक जबाबदार आहे. त्यामुळे जी पक्षाची जी प्रोसिजर आहे, हे बघा विधिमंडळ पक्षाची बैठक होईपर्यंत मी असं कधी म्हटलं का की वहिनी नेता निवडला जाणार आहेत किंवा वहिनी उपमुख्यमंत्री होणार आहेत, म्हटलं का? मी म्हटलं का सांगा मला? त्याच्या अगोदरही अलीकडे पलीकडे माझ्या मुलाखती झाल्या, मी नाही म्हटलं. मी एवढंच म्हटलं की विधिमंडळ पक्षाची बैठक बोलत जाईल. मी कुठं म्हटलं? म्हणजे ती जी वैज्ञानिक आणि सामूहिक कन्सेन्सची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर झाल्यावर मी जाहीर केलं की वहिन्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला गेलाय, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझ्या सहीचं पत्र घेऊन गेलोय आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यावी असं पत्र घेऊन गेलो. ती प्रोसिजर झाल्यावर गेलो, त्याच्या आधी नाही मी कधी म्हटलं. पण आमच्या मनातल्या भावना आम्ही कृतीमध्ये आणल्या. त्याच्यामुळे योग्य वेळेला त्या संदर्भातला निर्णय नक्कीच कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या भावना आम्ही करू. एकच उमेदवार असतील, पण मी त्या बाबतीमध्ये आज बोलणार नाही, कारण शेवटी पार्टी डेमोक्रेटिक आहे. आज दादांच्या नंतर निर्माण झालेली पोकळी जी आयुष्यभरात भरून निघणार नाही, ती केवळ राष्ट्रवादी पुरता भरून नाही पोकळी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली पोकळी आहे. बघा, महाराष्ट्राने दुर्दैवी एक असे नेतृत्व मधल्या कालावधीमध्ये म्हणजे प्रमोद महाजन असतील, विलासराव असतील, आर पाटील साहेब असतील, गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, पतंगराव कदम असतील, हे सुद्धा आपापल्या परीने एक नेते होते. दादांचं सुद्धा ते स्थान त्यांनी प्रचंड मेहनतीने, राजकीय इच्छाशक्तीने आणि अविरतपणाने जे काही काम केलं, त्यामुळे आपण पाहिलं दादांच्या मृत्यूनंतर अवघा महाराष्ट्र आला, संबंध महाराष्ट्र बंद झाला. तो काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन नाही बंद केला, उत्स्फूर्तपणाने जे राजकीय जीवनात दादांच्या राजकीय विचाराच्या विरोध होते, तुम्ही राजकीय विचाराच्या विरोध म्हटले, त्या सर्वांनी दादांच्या प्रती असलेल्या आदराच्या भावना व्यक्त केल्या. हे लोकोत्तर नेतृत्व, दादा हे लोकोत्तर नेतृत्व अकाली गेलं 66-67 वर्षाचं वय असताना, हे आम्हा सर्वांच्यासाठी महाराष्ट्रासाठी क्लेशकारक आहे. त्याच्यामुळे ह्या चर्चा थांबवल्या जाव्यात असं माझं मत आहे. बाकी विलिनीकरण, राजकीय चर्चा या होत राहतील. त्याच्यामध्ये पक्ष म्हणून आज आम्ही सगळ्यांनी, त्या दिवशी सगळे आमदार होते पक्षाचे, 2 आले नाहीत. धर्मराव बाबा आत्राम परदेशात होते, उपचारासाठी गेले होते, अकाली प्रसंग घडला, येऊ नाही शकले. दौलत दराडा त्यांच्या सगळ्या चुलत भावाचं कार्य होतं म्हणून ते पोचू नाही शकले. पण त्यांनी दोघांनी सांगितलं की पक्षाचा निर्णयाची आमची बांधिलकी आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विधिमंडळ पक्ष एक संघ परत एक संघ आजही आहे आणि उद्या राहील. तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे राजकीय प्रश्न आहे आणि हे आता चालू आहे म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला वाटतो, तुम्ही जर घाई केली नसती, तुम्ही जर सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली नसती आणि ती चर्चा तशीच रेंगाळत राहिली असती विलिनीकरणाची, तर या पक्षाच्या किंवा या पक्षाच्या मुख्य
सगळ्या बाबींवरती शरद पवार यांच्या पक्षाकडून कंट्रोल घेण्याचा प्रयत्न झाला असता? नाही, मी त्या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही. मी मगाशी हेच म्हटलं, एकच वाक्य म्हटलं की कारण घाई झाल्याचं ते म्हणतायत म्हणून मी हा प्रश्न त्या विचारला. घाईच्या प्रश्नावरती माझं एवढाच भावना आहेत. माझा प्रश्न नाही, माझ्या भावना आहेत की आम्ही उपमुख्यमंत्री घाईने निवडला किंवा आमचा नेता आम्ही घाईने निवडला असं इतरांना का वाटावं आणि काय म्हणावं त्यांनी, कुठल्या अधिकारात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला 19 ते 23 पर्यंत ठीक आहे, पण 24च्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्रपणे दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो ना. आता जे आम्ही निर्वाचित झालेले आहेत किंवा मी खासदार आहे एकटा लोकसभेतला, तो दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेला खासदार आहे निर्णयाच्या नंतरच्या प्रक्रियेतला. त्याच्यामुळे शेवटी आम्ही विलिनीकरण हा एक भाग वेगळा, दादा असतानाचा विलिनीकरणाची चर्चा आहे. मी त्याच्याबद्दल माझं काय वेगळं मत असंच काही कारण नाही. ज्या वेळेला तो विषय येईल त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये काय असेल ते आम्ही सगळेजण बसून योग्य ती भूमिका घेऊ. हा भाग वेगळा आला. पण वहिनींच्या विधिमंडळ पक्षाच्या निवडीला किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला कोणाचा का आक्षेप असावा आणि आक्षेपार्हाचे अधिकार काय कोणाला आहेत, कारण काय मला तेच कळलं नाही, अनकलनीय आहे. म्हणूनच मी हा प्रश्न विचारला की दुसऱ्या बाजूने एका पद्धतीने पक्षावर आणि पदांवर ताबा घेतला जाऊ शकत होता म्हणून तुम्ही घाई केली का? नाही, मी तुम्हाला ती शक्यता दिसत होती नाही. राजकीय पद्धती? मी आमचं पक्ष म्हणून जे कर्तव्य करायचं होतं ते केलं. दादांच्या प्रती अपार निष्ठा, विश्वास, राजकीय जीवनातली साथ किंवा मी नाही, माझ्या सहित असलेले सगळे पक्षाचे जो कोर ग्रुप आहे त्या सर्वांनी दाखवली आणि तीच भूमिका घेऊन आम्ही तो निर्णय घेतला. म्हणून विधिमंडळ पक्षाची बैठक अगदी ठराव मांडल्याच्या नंतर एका वेळेलाच एका मिनिटात संपली. याचं कारण तो कमालीचा विश्वास आमदारांचा असेल, कार्यकर्त्यांचा असेल, पदाधिकाऱ्यांचा असेल, आम्हा कोर ग्रुपचा असेल, दादांच्यावरती तो काय मत आहे, त्या विचारधारेवरती काय आहे. बरोबर आहे. अध्यक्षपदाचा निर्णय पक्षामध्ये कधीपर्यंत होऊ शकतो? आज ठीक आहे ना, आता एकदा एक निवड झाल्यावर त्याच्यावर एवढी टिप्पणी मी सांगितलं मगातपासून. मी आपण ज्या पद्धतीने प्रश्न विचारताय त्याचं मी एवढंच उत्तर दिलं आणि तेवढा पुरता सीमित राहील की आम्ही कार्यकर्ते, आमदार, पक्षाची घटना आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमच्या समोर काय कोणाचं वेगळं नाव, कोणाची महत्वाकांक्षा काही नाही. आम्ही दादांच्या विचाराने बांधले गेलेलो सगळे प्रमुख सहकारी आहोत आणि तो विचार पुढे चालू ठेवणं हे आमचं राजकीय दृष्ट्या नैतिक कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही काम करत राहू. अशा वेळेला कुणी खलनायक ठरवलं किंवा आणखीन काय ठरवलं, ज्याचं त्यांना जे ठरवलं असेल ते ठरू द्या. एक दादांचा प्रामाणिक सहकारी म्हणून माझी जी भूमिका मला बजवायची आहे, माझा कॉन्शियस जो मला सांगतोय ती मी बजावणार. तुम्ही काल शरद पवार साहेब जे होते ते वाय.बी. चव्हाणला काही पत्रकारांना अनौपचारिकरित्या बोलताना म्हणाले की आम्ही ज्याला म्हणजे त्यांना पत्रकारांनी विचारले की बघा तटकरे साहेब म्हणतात की अशा पद्धतीची काही चर्चा पक्षामध्ये दादांनी केली नव्हती विलिनीकरणाची, मर्जर, आणि ते एकटेच अजितदादा चर्चेला त्या व्हिडिओजमध्ये वगैरे दिसत. तर पवार साहेब असं म्हणाले की बघा ज्यांना त्या प्रोसेसमध्ये फार जवळचे नसतील, अंतर्गत वर्तुळातले नसतील तर त्यांना अधिकची माहिती असण्याचं काही कारण नाही दादांची. नाही, कसं आहे की सध्या पवार साहेब 6 दशक राज्याच्या देशाच्या राजकारणात आहेत. त्यामुळे साहेब जे बोलले यापूर्वी सुद्धा गेल्या 2.5 वर्षात मी कधी त्या बाबतीमध्ये काय व्यक्त झालो नाही आणि आताही काय व्यक्त होणार नाही. मग जयंत पाटील असतील, अनिल देशमुख असतील किंवा अमोल कोल्हे असतील किंवा इतर मंडळी विलिनीकरण हे सतत का बोलत राहिले? तुम्हाला काय, तुमचं काय? त्यांनी बोलत राहावं ना. समजा तुम्ही पण 4 दशक राजकारणात आहात, तुम्हाला पण त्याचं आकलन आहे, पण तुम्ही बोलणं का टाळताय? माझा कोण तुम्ही का टाळताय की त्या विषयावरती बोल? मी विषयावरती बोलणं टाळत नाही. एक असं आहे, मी वारंवार मगाशी बोललो, कोणी काय म्हणत असेल की का नाही तर ठीक आहे ना. दादांचा 12 कोटीचा विश्वास मी संपादित केला, हे माझं राजकीय जीवनातलं सर्वात मोठं असेट आहे. मी बोललो एक भाग, माझा मुद्दा आहे ज्याचा उत्तर मी मगाशीच तुम्हाला बोललो ते एकदा कळू द्या ना. विलिनीकरण आणि उपमुख्यमंत्री पद, विधिमंडळ पक्षाचा नेता निवड पक्षाने आमच्या करणं, याला आक्षेप कोणाचा, का आणि कशासाठी आणि कुठल्या अधिकारात, एवढंच मला फक्त प्रश्न विचारायचा. तेवढं येऊ द्या, मग बोलीन. आज तुर्तात मास तुम्ही ज्यावेळेला म्हणालात, मी आता म्हटलं त्याच्यात सगळं आलं. तुम्ही आता ज्याला म्हणालात, नाही मी त्याच्याबद्दल नाही विचारत आहे, मी आता पुढच्या प्रश्नावरती जातो. तुम्ही आता ज्याला म्हणालात की आता याच्यावरती फुल स्टॉप लावूयात, तुमचं जे वक्तव्य होतं की तशी चर्चा नव्हती. देवेंद्र फडणवीस पण म्हणाले की आम्हाला काही मित्रपक्ष म्हणून तशी काही कुठली माहिती त्यांनी दिलेली नव्हती. त्यामुळे माझा पुढचा प्रश्न, आता विलिनीकरण हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संपलाय. एक असं आहे की मगाशी जे म्हटलं गेलं, मी एवढंच सांगितलं की जो बारामतीच्या मिटिंगचा व्हिडिओ प्रसारित झाला त्याच्यानंतर दादांनी जरूर मला फोन केला किंवा दादांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेला सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या एकतर एकत्रितपणे लढवायच्या आहे. जशा महापालिकांची दादांच्या महापालिकेच्या निवडणुका एकत्रित लढवायच्या नंतर सुद्धा अनेक मुलाखतीमध्ये दादांनी स्पष्ट केले. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघू शकता ना दादांच्या मुलाखती, त्या किती 1 महिन्याच्या आधीच्याच आहेत, फार खूप आधीच्या नाहीत, आताच्या 15 दिवसापूर्वीच्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकाच्या 1-2-3 दिवस अगोदरची मुलाखती आपण पाहिल्या. तो एक भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक जी आहे ती आता बघू ना,
आज काय त्याच्यावरती मी काय भाष्य करू इच्छित नाही, कारण मी फुल स्टॉप देणार कोण. पण एक नक्की आहे की त्या प्रक्रियेतला एक प्रदेशाध्यक्ष म्हणून एक भाग आहे त्याच्यामध्ये, कारण ती शेवटी प्रोसिजरच आहे. मला असं वाटतं की म्हणजे त्याला काही म्हणजे ती होऊ शकते, नाकारता येत नाही थोडं. नाही, मी त्याच्याबद्दल मी काहीच कधी मतच नाही व्यक्त केलंय, मी नकारार्थी नाही केलं किंवा काहीच नाही केलंय. जे प्रश्नचिन्ह माझ्या किंवा पक्षाच्या भूमिकेवरती व्यक्त करण्यात आले ते मी पुन्हा एकदा आपल्या मार्फतच बोलू इच्छितो की आमच्या पक्षाच्या नेत्या निवडीला किंवा वहिनींच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला का, कोणाची, कशासाठी हरकत आणि कुठल्या अधिकारात, एवढंच मी विचारतो, बाकी काय विचारतच नाही. एक मग दादांची इच्छा होती 23ला ते म्हणाले की दादांची अंतिम इच्छा होती. पण दादांची 23ला पण इच्छा होती ना इंडिया बरोबर जायची. 19ला होती ना दादांची इच्छा, 22ला होती ना दादांची इच्छा. पक्षाला माहित नव्हतं का? सगळ्यांना माहित होतं ना. दादांनी स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर मांडली होती ना इच्छा. त्यांना मर्जरची इच्छा होती. पक्ष का वेगळा झाला? भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर कोणाच्या इच्छेमुळे झाला? कोणी निर्णय घेतला? दादांनी. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामूहिक निर्णय घेतला. दादांच्या सोबत आम्ही विश्वासाने पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी झालो, त्यांचे सहकारी म्हणून. आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्या. आता निवडणुकीतून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्वाचित सगळे झालो. ते सुद्धा कशा राजकीय परिस्थितीत झालो आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मी जे मगाशी म्हटलं तेवढ्या पुरताच आज आपण थांबूया. मला आणि मग काय कोण म्हणेल, काय प्रतिक्रिया देईल मला कळू द्या ना. कारण आता जर काय सगळ्यांच्या नजरेत मी जर काय फिलन असेल, खलनायक असेल, मला त्याचं बिलकुल काही नाही. मी दादांचा एक विश्वासू सहकारी काली होतो, आजही आहे, उद्या राहणार. मला 2-3 फक्त छोटे प्रश्न आहेत आणि आता ते याच्याशी निगडीत पण नाही. तुम्ही बोलता म्हणालात की घाई केली म्हणणारे दादांच्या अंत्यसंस्कार आधीच विलिनीकरणावर बोलत होते. ते नेमकं काय होतं? आपण पाहिलं ना प्रत्येकाच्या मुलाखती तिथं बोलत होते बारामतीत. मग ते मुलाखती कुठे झाल्या? तुमच्या समोर तिथं त्या माझ्यासमोर कशा? नाही मुलाखती नाही, पर्सनल काही चर्चा तिथं बारामतीत. काय होण्याचं कसं कारण त्यावेळेला? कसं होऊ शकते चर्चा? ती चर्चा तसं होण्याचं म्हणजे कारणच काय? तिथे दादांचा शव आहे, पोस्टमॉर्टम चालू आहे, नंतर अंत्यदर्शनाला ठेवलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी मी ती कशी चर्चा करू शकते? तशी चर्चा कोणी काढली असती तर तिथंच फटकारलं असतं मी. कारण जो नेतृत्व आज आमच्यातून शेवटच्या अंत्यदर्शनासाठी त्यावेळेला कसली राजकीय चर्चा होऊ शकते? कोणाचं काही कारणच नाही. पण त्याच्यानंतरच्या ज्या मुलाखती आहेत ते त्याच आवारातल्या आहेत, त्या परिसरातल्या आहेत. मला त्याच्याबद्दल काय भाष्य नाही करायचं. मी म्हटलं तेवढाच माझा प्रश्न आहे, म्हणजे भावना आहेत. म्हणा प्रश्न सुद्धा मी विड्रॉ करतो शब्द, माझ्या भावना आहेत या. कारण मी प्रश्न विचारणं हा सुद्धा कोणाला वेगळा वाटेल. प्रश्न नाही विचारत, माझ्या भावना व्यक्त करतो. मी प्रश्न हा शब्द मागे घेतो. तुमच्या वक्तव्याचे खूप विश्लेषण होईल आणि ते असं होईल विश्लेषण. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की ते असं होईल विश्लेषण की बघा यासाठीच मर्जरचा विषय काढण्यात आला किंवा यासाठीच ते घाई झाला असं म्हणण्यात आली. त्याचं कारण असं आहे की शरद पवार यांच्या पक्षातल्या काही नेत्यांना वाटत होतं की आता आपण पक्षावरती कंट्रोल मिळवायला पाहिजे, असं त्याचं विश्लेषण होईल. कोणी काय विश्लेषण करावं, प्रत्येकाच्या विचारशक्तीवरती आणि प्रत्येकाचं एक अनालिसिस करण्याची धाटणी वेगळी असते. त्या कोणी कसं विश्लेषण करावं? आता काय कसं आहे की आता वहिनींच्या शपथविधीचं सुद्धा विश्लेषण किती वेगवेगळ्या पद्धतीचं झालं. म्हणजे त्या माऊलींना धीरोदत्त पटणने या सगळ्या प्रसंगाला सामोरं जात असताना ज्या पद्धतीने त्यांच्या भूमिकेबद्दल जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं ते अत्यंत क्लेशकारक आहे. महाराष्ट्राचा जाज्वल्य परंपरा इतिहास त्या कालावधीपासून आपण पाहिला आहे. त्यामुळे आता हे विचार का व्यक्त होतात मला माहित नाही. आणि म्हणून राज ठाकरेंचं ट्विट बघितलं काय? एखाद्या मराठा आणि मराठी भाषेतल्या काय प्रांतिक पक्षाचा अध्यक्ष हा पाटील झाला तरी चालेल पण पटेल चालणार. ठीक आहे ना. आता काय प्रत्येक जण आपापली मतं व्यक्त करत असतात, करू द्या ना. मी मगाशी उत्तर दिलं या प्रश्नाचं. त्याच्यामुळे आता प्रत्येक जण कुठल्या भूमिकेसाठी काय व्यक्त करतात तो त्यांचा भाग. त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये काही प्रतिक्रिया द्यायची नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाने निग्रहपूर्वक घेतलेली इंडियाच्या सोबतची जाण्याची भूमिका, राज्यातल्या 13 कोटी जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती केलेलं शिक्कामोर्तब, लोकसभेच्या दारुण अपयशाच्या नंतर विधानसभेची निवडणूक आमच्या सर्वांसाठी कसोटीची होती. अनेकांना वाटत होतं आम्ही 5-6 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत. अनेकांची खासगी कुठं बघते होती मला माहिती आहे, पण मी आज बोलणार नाही. सगळेच म्हणत होते किती आम्ही 5-6, काही जण 5 सुद्धा म्हणत नव्हते. हे तर पराभूतच होणार असं म्हणणारे सुद्धा होते. अगदी सुरुवातीला दादांचाही बारामतीमध्ये पराभव होईल असं म्हणणारे पण काही महाभाग होते ना. पण आज तो प्रसंग नाही. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की नंतरची जी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या मजबूतीने आम्ही उभा राहायच्या दृष्टीने पावलं उचलली आणि कोणी किती म्हणत पण भारतीय जनता पक्ष, कारण मी युपीए मधलं सुद्धा काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षाशी असलेलं, जसं मी नेहमी बोलतो, विलासराव द बेस्ट कोएलिशन मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, द बेस्ट. सहयोगी पक्षाला कसं समजून घ्यायचं, अलीकडे देवेंद्रजी ती भूमिका करतायतच. नक्की मी त्याचा साक्षीदार अनेक घटनांचा. देशपातळीवरती सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित भाई ज्या वेळेला या सगळ्या राजकीय स्थिती हातात असतात त्याला मित्र पक्षाची योग्य पद्धतीने सन्मान आणि मित्र पक्षाचं जे एकंदरीत स्थान
या बाबतीमध्ये ते सतत सतर्क असतात. आता काय झालंय, शेवटाकडे आलो आपण, विलिनीकरण वगैरे हे सगळे विषय संपलेत. आता काय दादा जाऊन आता मला असं वाटतंय की 5-7 दिवस होऊन गेलेले आहेत आणि आता त्यांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केल्या जातात. संजय राऊत साहेबांनी काल राज्यसभेमध्ये भाषण केले, ते पटलावरचं भाषण आहे, विच इज ऑन रेकॉर्ड. तुम्हाला माहिती आहे की तिथलं भाषण महत्वाचं आहे. ते म्हणाले की अजित पवारांनी भाजपच्या काळातला 95 ते 99 या काळातल्या सिंचन घोटाळ्याची फाईल तयार केली होती, त्यांच्याकडे होती आणि त्यांनी ते जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे एका पद्धतीनं त्यांच्या विरोधातला हा कट असू शकतो, त्यांचा मृत्यू हा ऍक्सिडेंट, अपघात नव्हे तर घातपात असू शकतो आणि त्याची चौकशी झाली पाहिजे असं ते म्हणाले. आणि तुमच्या पक्षातले पण काही आमदार तशी मागणी करतायत, कारण की ते म्हणतात की 6 जण होते तर मग 5 जणांची मृतदेह मिळाले. अमोल मिटकरांनी, तुम्हाला कल्पना आहे की त्यांनी असे आरोप केलेले आहेत की बाबा याची चौकशी झाली पाहिजे आणि ते म्हणाले की अमित शहाना त्याच्याबद्दल पत्र लिहिणार आहेत किंवा सुनेत्राताईंना पण भेटणार. माझं म्हणणं असं आहे की जे पटलावर राज्यसभेचे झाले, जे बोललेत संजय राऊत त्याच्याबद्दल तुमचं काय मत? नाही, पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय नागरी उड्डाण खात्या मंत्री महोदयांशी जवळ संपर्क करून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा मागणी आहे, कारण असा ज्या वेळेला घटना घडते किंवा दुर्दैवी अपघात होतो त्यावेळेला त्याची चर्चा चौकशी होत असते. पण अजितदादांसारखं सर्वस्पर्शी नेतृत्व, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दमदार नेते, ही जी घटना याची पूर्णपणाने सखोल चौकशी केली जावी. कारण विमान अपघात असल्यामुळे ब्लॅक बॉक्स वगैरे वगैरे सगळं जे ते विमानतळावरती बसल्यापासून घटना घडीपर्यंत जे सगळं असेल त्याची पूर्णपणाने चौकशी करून ते सत्य राज्यातल्या जनतेसमोर, देशातल्या जनतेसमोर लवकर यावं अशी माझी पक्षाचा अध्यक्ष भूमिका आहे. मी वारंवार हे बोलले. राजकारणासाठी आरोप प्रत्यारोप केले नाही, मी काही बोलत नाही. माझी एवढीच भूमिका, कारण मला ते नाही राजकारण करायचं. कोण काय बोलतोय त्याच्याबद्दल, कारण ते सिंचन घोटाळ्याची फाईल होती. ऐका ना, ते काय बोलतात याच्यावरती प्रतिक्रिया देऊन मला ते नाही राजकारण करायचं. माझी भूमिका राहिली की या सगळ्या गोष्टीची चौकशी, उच्चस्तरीय चौकशी, विमान अपघात, दादांसारखं दमदार नेता, या सगळ्याची चौकशी उच्चस्तरीय ज्या यंत्रणेच्या मार्फत राज्य सरकारने किंवा भारत सरकारने करायची असेल ती केली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा तीच भूमिका आहे आणि त्याचं जे सत्य आहे ते जनतेच्या समोर लवकरात लवकर यावं ही माझी भूमिका आहे. शेवटचा प्रश्न आहे की भाजप सोबत सरकार करणं ही सोपी गोष्ट नसते, ती तारेवरची कसरत असते. कारण भाजपच नाही, अगदी काँग्रेस असताना सुद्धा तुम्हाला सरकारमध्ये राहताना आपला पक्ष वाढवणं हे फार चॅलेंजिंग असतं, कारण की राष्ट्रीय पक्ष हा कायम विस्तारवादी असतो. भाजप आता अधिक विस्तारवादी आहे, थोडा काँग्रेसपेक्षा जास्त महत्वाकांक्षी आहे. अशा काळामध्ये सुनेत्राताईंचं नेतृत्व आहे सरकारमध्ये, पक्षाचा अध्यक्ष ज्यावेळेला त्या होतील किंवा अजून कोणी होईल त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल वेगळं बोलू. पण मुद्दा असा आहे की तुम्हाला काय चॅलेंजेस दिसत आहेत की दादा, पोस्ट दादा, कारण तुम्हाला राजकारणाचं नस ना नस माहितीये महाराष्ट्राच्या आणि त्यासोबतच सरकारच्या, त्यासोबतच आत्ताच्या सहकाऱ्यांच्या आणि आत्ताच्या असलेल्या एकूण आव्हानांच्या काळामध्ये काय तुम्हाला वाटतंय की पोस्ट दादा तुमच्या राजकारणाचं, राष्ट्रवादीचं भवितव्य आणि राष्ट्रवादीच्या समोरचे आव्हान? दादाने दिलेला विचार, त्याने ज्या पद्धतीने या सगळ्या प्रक्रिया करण्याच्यासाठी दाखवलेली, उचललेली पावलं, मग ती 22 असेल, 23 असेल, 24 लोकसभेमध्ये दारुण पराजयाच्या नंतर ज्या आत्मविश्वासाने ते सामोरे गेले ते असेल, ते सगळं आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये अतिशय दृढपणाने आहे. तो विचार सजगतेने दृढ कसा होईल हा आमचा प्रयत्न राहील. अशा वेळेला आम्ही ज्या पक्षाच्या सोबत दादांच्या नेतृत्वाखाली सोबत गेल्याचा निर्णय घेतलाय, भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थं नेतृत्व किंवा राज्यातलं नेतृत्व आम्हाला सोबत घेऊन आमच्या पक्षाची वाटचाल करण्यासाठी त्यांचं सहकार्य 100% मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. एक, प्रत्येक पक्ष विस्तारवादी असतो याच्यात दुमत असं काही कारण नाही. दुसरा महत्वाचा भाग की पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता, पक्षाचा विधिमंडळातला सहकारी, पक्षाचे वरिष्ठ पातळीवरचे संघटनेतले सगळे सहकारी, या प्रत्येकाला उद्याच्या दृष्टिकोनातून पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून एकसंघपणाने काम करायचं आहे हा भावना प्रत्येकाच्याच मनामध्ये आहे. ते करत असताना अधिक जबाबदारीने आम्हाला सर्वांना काम करावं लागेल. ते आम्ही सगळेजण, जे गाव पातळीवरचा कार्यकर्ता असेल ते मंत्र्यांपर्यंत, आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील, आम्ही प्रत्येक जण त्याच भावनेने काम करून पक्ष मजबूतीच्या सिद्धांतावरती नेऊ हा एक भाग. इतर ज्या काही राजकीय घडामोडी असतात त्या दशा येतील, त्या वेळेला आम्ही सगळेजण बसू, विस्तृतपणाने चर्चा करू आणि निर्णयाच्या प्रक्रियेस याला येऊ. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांकडून काय अपेक्षा आहेत, एकनाथराव शिंदेकडून काय अपेक्षा आहेत? कारण की ज्या पद्धतीने आमदार फुटतात, नेते फुटतात आणि आता दादा नसताना अजून कठीण होतात अशा गोष्टी. मला विश्वास आहे, अपेक्षा तर आहेच की दादानी प्रचंड मेहनतीने, राजकीय इच्छाशक्तीने जे आज पक्षाचं स्थान निर्माण केलंय ते अबाधित ठेवण्यासारखी सरकार म्हणून, देवेंद्रजीचं मुख्यमंत्री महोदय म्हणून, एकनाथराव सुद्धा एक प्रमुख नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं आणि विशेष करून केंद्र पातळीवरती नरेंद्र मोदी साहेब, देशाचे पंतप्रधान अमित भाई यांचं नक्की पाठबळ आम्हाला मिळेल असा मला विश्वास आहे. शेवटी अनेक वेळेला काही प्रश्न असतात, काही चर्चा करायची असते, योग्य वेळेला आम्ही सगळेजण त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला आमच्या पक्ष मजबूतीसाठी त्यांच्याकडनं काय नेमकं
नेमकं सरकार पातळीवरती अपेक्षित आहे ते आम्ही नक्की त्यांना विचारू. पण आम्ही आमचा पक्ष आमच्या विचारधारेवरती पुढे नेणार आहोत आणि तो इंडिया सोबत असतो. राहणार. मी अगोदरपासून म्हणत आलो, मी गेले 6 महिने या विलिनीकरणाच्या चर्चा अनेक पातळीवरती सुरू झाल्याचं ज्यावेळेला ऐकायला येत होतं, मला प्रश्न विचारले जात होते, त्याला मी हे अधोरेखित करत होतो की दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. त्या एनडीएमधून आम्ही निवडणुका लढवल्या. तो एनडीएमध्ये सोबत राहण्याचा निर्णय आमचा कायम आहे असं मी यापूर्वी बोलत आलो, आताही बोलतो आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहील. एक प्रश्न केवळ सुनील तटकरे म्हणून तुम्हाला आहे की बघा, राजकारणामध्ये ज्यावेळेला व्यक्ती वावरतो त्यावेळेला तो जनरली काय प्रयत्न करतो तर बदनामीपासून वाचण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला आपण काही भूमिका मांडल्यानंतर निश्चितपणे आपल्या वाट्याला नकारात्मक शब्द येणार हे माहित असते किंवा बदनामी येणार माहित असतं, त्यावेळेला राजकीय नेते तरी कमीत कमी ते टाळतात. तुम्ही का तशी भूमिका घेतली नाही, सावध भूमिका? हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर तुमच्याबद्दलच्या कमेंट्स आणि तुमच्याबद्दलचे सगळे काही विश्लेषण तुमच्याबद्दल लिहिलं जाणारं आणि नेत्यांकडून बोललं जाणार, तुमची स्वतःची काय भावना आहे? मी तुम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून, पक्षाचा नेता म्हणून हा प्रश्न विचारलेला नाही. मी माझं कर्तव्य पार पाडलं एक भाग, आणि काळाच्या ओघात त्याची उत्तर येतात. काळाच्या ओघात त्याची उत्तर आली. दादांची तयार केली गेलेली प्रतिमा बघा, मी अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये हा शब्द प्रयोग करतो. दादा आणि दादांच्या बद्दलची केलेली प्रतिमा, त्यांच्याबद्दलची केलेली टीका टिप्पणी, ती त्यांनी सहन केल्याने ते काम करत राहिले. पण त्यांच्या अकाली निधनाच्या नंतर महाराष्ट्राने दादा का आहेत, महाराष्ट्राने दाखवलं. हे महाराष्ट्राचं विचार आहेत. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, आणि आपणही बघू शकता, यापेक्षा मी का अधिक त्याच्यात कुठलाही शब्द वाढवू इच्छित नाही. दादा का आहेत आणि महाराष्ट्राने दादांना काय समजून घेतलंय हे दादांच्या त्या दिवशी झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या नंतर अख्ख्या देशाने पाहिले. तुम्हाला वाटतं की तुम्हालाही समजून घ्यायला वेळ लागतोय लोक? नाही, माझी आणि दादांची तुलना होऊ शकत नाही. त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. दादा भूमिका घेताय त्याच्याबद्दल. मी भूमिका घेतोय ती प्रामाणिक. माझ्या नेतृत्वाशी मी प्रामाणिक खाली होतो, आजही आहे, आणि त्या नेतृत्वाच्या विचाराशी मी आयुष्यभर प्रामाणिक राहील. अशा वेळेला ज्यांचा हिताच्या आड मी येतो असं वाटेल ते टीका टिप्पणी करतील. पण मला त्याच्याबद्दल, कारण मी सांगितलं का, मला काय आजच विलन ठरवलं जात नाही. 14, 17, 19, 23, 22, 23, 24 सगळ्या कालावधीमध्ये हेच केलं गेलं. आता फक्त थोडंसं अधिक केलं जात आहे. त्याला दादांची ढाल होती, आता नाही दुर्दैवाने. पण अदृश्य दादांची ढाल आहेच ना, ती माझ्यासाठी मोठी आहे. आज तशी नाही, पण इतकी अदृश्य आहे, ती आहे माझ्यासाठी खूप मोठं आहे. ठीक आहे तटकरे साहेब, अत्यंत शोकाच्या काळामध्ये खरं तर मी तुम्हाला बोलण्यासाठी फोन केला आणि तुम्ही तयार झालात, कारण की हा काळ निश्चितपणे कठीण काळ होता. आणि राजकीय घडामोडी, मी जसं म्हटलं, राजकारण निष्ठुर असतं, ते कोणासाठी थांबत. तुमच्या भावनांना फार किंमत राजकारणामध्ये मला असं वाटतं की मिळत नाही, आणि हे वारंवार अधोरेखित झालेलं आहे. सुरेश भटांच्या काही ओळी आहेत की सरणावर जाता जाता इतकेच मला कळले होते की मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. पण इथं मला असं वाटतं की दादा गेल्यानंतर सुद्धा इतकं विविध प्रकारचं राजकारण झालेलं आहे किंवा सुरू आहे, त्यामुळे मरणानं सुद्धा काही सुटका होईल या सगळ्या प्रकरणातून असं दिसत नाहीये.